हॅलो सुशील दादा. सुशील शिंदे. सुशील शिंदे आपण देखील त्या ठिकाणी लाईव्हला जॉइन व्हा संडे थर्सडेला. त्यावेळेस आपली जर पत्रिकेविषयी काही मार्गदर्शन हवं असेल, त्यावेळेस आपल्याला मी देईल परिपूर्णपणे. आणि रुपालीताई तुम्ही देखील त्यावेळेस जॉइन व्हा. तुम्हाला देखील पत्रिकेविषयक मार्गदर्शन परिपूर्णपणे मी देण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या या ठिकाणी क्वाईट करत आहे. जे चॅनलला सबस्क्रायबर असतील ते कमेंट करू शकतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याने आपल्याला नोटिफिकेशन ज्यावेळेस मी लाईव्ह येईल त्यावेळेस मिळेल. तुम्ही ही लाईव्ह पहिल्यापासून परत एकदा बघा. मिळेल केतन दादा. नक्की मिळेल केतन दादा. थोड्याफार प्रमाणात समजून घेत जा हो. प्रत्येकाचं त्या ठिकाणी बघणं खूप अशक्य होतं. तुमच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये शनीचा अस्पेक्ट असू शकतो किंवा मग सप्तम स्थानामध्ये राहू असेल. त्यामुळे या गोष्टी होतात. किंवा सप्तम स्थानामध्ये सूर्याची दृष्टी किंवा सूर्य किंवा मंगळाची दृष्टी असेल. ज्यावेळेस असे कंजंक्शन होतात ना, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला लग्न जमवायला अडचणी येतात. काही वेळेस काय होतं, की लग्न जमत येतं. त्यानंतर मध्येच कुठेतरी त्रास होतो आणि ते लग्न मिटून म्हणजे होत नाही. हे असे कंजंक्शन असतात ते काही ग्रहांचे. त्याच्यातून ते होतं. असो, आता मला घरून देखील कॉल येतोय. आता मी ऑफलाईन जातो. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनला नक्कीच दाबावे. आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन लाईव्ह आल्यानंतर मिळेल. सर धन्यवाद. एवढं सारं प्रेम दिल्याबद्दल रामकृष्ण हरी. ज्यांचं राहिलंय त्यांनी नक्की त्या ठिकाणी लाईव्हला जॉइन व्हा. गुरुवारी. ओके. रामकृष्ण हरी. गुड नाईट. शुभरात्री.